हॉटेलसारखे क्रिस्पी फ्रेंच फ्राईज बनवलेले आहेत. तसं बघायला गेलं तर ही रेसिपी खूप अवघड वाटते, पण करायला गेलं तर खूप सोपी आहे. व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेल रेसिपी सांगितलेली आहे. ही रेसिपी बनवण्यासाठी मी 3 स्टेप सांगितलेले आहेत. 3 स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचेही फ्रेंच फ्राईज अगदी हॉटेलसारखे तयार होतील. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. क्रिस्पी फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी इथे मी 4 मोठ्या आकारामध्ये बटाटे घेतलेले आहेत. शक्यतो आपल्याला फ्रेंच फ्राईज ज्यावेळेस आपण बनवतो ना, त्यावेळेस कमी स्टार्च असणारे बटाटे घ्यायचे, म्हणजे फ्रेंच फ्राईज अगदी छान क्रिस्पी होतात आणि शक्यतो मोठ्या आकारामध्येच बटाटे घ्यायचे आहेत. आता हे 4ही बटाटे मी याच्यावरची साल काढून पाण्यामध्ये टाकत आहे, जेणेकरून ते काळे पडत नाहीत. मी इंदोरी बटाटा घेतलेला आहे, ज्याने आपण नेहमी उन्हाळ्यामध्ये वेफर्स बनवतो ना, तोच बटाटा इथे मी घेतलेला आहे. आता इथे मी सर्व बटाट्याच्या साली काढून घेत आहे आणि पाण्यामध्ये टाकत आहे. हे जे फ्रेंच फ्राईज आहेत ना, ते बनवण्यासाठी आपल्याला 3 स्टेप्स फॉलो करायचे आहेत. इथे सुरुवातीला मी आता साल काढून घेतल्यानंतर कट करत आहे. व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने कट करत आहे ना, त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. साईडला जे कॉर्नर असतात ना, ते कट करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असा फ्रेंच फ्राईजसारखा आकार देता येतो. 4ही बाजूने मी व्यवस्थित त्याचे कॉर्नर कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर अशा पद्धतीने बटाटा उभा धरायचा आहे आणि साधारणतः 2 सेंटीमीटर अंतरावरती अशा पद्धतीने याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत. लांब अशा याच्या स्ट्रिप्स बनवून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता, साधारणतः 2 सेंटीमीटरच्या इथे मी या स्ट्रिप्स बनवून घेत आहे. जर तुम्हाला कुठे थोडासा आकार वेगळा वाटत असेल तर तो तुम्ही कट करून घेऊ शकता. आता राहिलेले सर्व बटाटेही मी अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे आणि जे आपण साईडला बटाटे काढलेले आहेत ना, ते टाकून न देता त्याच्यापासून तुम्ही भाजी बनवू शकता. इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, त्या पद्धतीने साधारणतः 2 सेंटीमीटरच्या इथे आपल्याला अशा फ्रेंच फ्राईजसाठी स्ट्रिप्स बनवून घ्यायच्या आहेत. तर बघा, तुम्हाला जिथे आकार थोडासा वेगळा वाटत असेल ना, तर तुम्ही अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता. आणि हेही मी पाण्यामध्ये टाकत आहे, जेणेकरून ते काळपट पडू नये. सर्वच बटाटे आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. सर्व बटाटा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. लहान मुलांना फ्रेंच फ्राईज खायला आवडतं, तर इथे मी बनवत आहे ना, तर माझी मुलगी मध्ये मध्ये असं करत होती, कारण त्यांच्या आवडीची रेसिपी बनवत होती. तर अशा पद्धतीने इथे मी धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला पहिली स्टेप करायची आहे. ती पहिली स्टेप म्हणजे काय आहे, तर आपल्याला हा जो कट करून घेतलेला बटाटा आहे ना, तो ब्लांच करायचा आहे. त्यासाठी गॅसवरती पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून टाकलेला आहे आणि या छोट्या चमच्याने बरोबर 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. एवढं मीठ एवढ्या बटाट्यासाठी पुरेसे होतं. आता हे जे पाणी आहे ना, ते आपल्याला फुल गॅस करून गरम करायचं आहे. थोडंसं पाणी गरम झालं की कट करून घेतलेले बटाटे याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला हे छान असं ब्लांच करून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. सर्व बटाटे पाण्यामध्ये टाकलं की असं 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला अधूनमधून हलवायचं आहे. जर तुम्ही असं हलवलं नाही तर काय होऊ शकतं, खालच्या साईडचे बटाटे खूप जास्त शिजू शकतात आणि वरच्या साईडचे कच्चे राहतील. तर इथे बघा, टायमर लावून बरोबर या पातेल्यामध्ये हे बटाटे शिजायला टाकले ना, तेव्हापासून बरोबर 10 मिनिटे ठेवायचे आहेत. 10 मिनिटानंतर गॅस बंद केलेला आहे. इकडे मी एक चाळण घेतलेली आहे, त्याच्यावरती हे सर्व बटाटे काढून घेतलेले आहेत. 10 मिनिटामध्ये हे 80% शिजलेले आहेत. आता याच्यातलं जास्तीचं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि इकडे मी एक सुती कापड अंथरलेलं आहे, त्याच्यावरती हे सर्व बटाटे थंड होण्यासाठी ठेवणार आहे. तर याच्यातले आपल्याला पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे. इथे मी फॅनखाली हे अंथरलेलं आहे आणि सुती कापडावरती अशा पद्धतीने पसरून घेत आहे, म्हणजे हे पटकन गार होईल आणि पूर्णपणेच आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे.
आणि त्याच्यानंतरच आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे. हॉटेलमध्ये आपण फ्रेंच फ्राईज खायला घेतलं तर खूप महाग असतात, पण घरी अगदी स्वस्तात मस्त घरच्या घरी फ्रेंच फ्राईज बनवू शकतो. थोड्या वेळानंतर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि इथे मी एका बाउलमध्ये काढलेला आहे. त्याच्यावरून या चमच्याने बरोबर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. आता हे कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये जर थोडंफार मॉइश्चर राहिलेलं असेल ना, तर ते कॉर्नफ्लॉवर शोषून घेतं. त्यामुळे हे कॉर्नफ्लॉवर सर्व बटाट्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. असं हलक्या हाताने चोळून घ्यायचं, म्हणजे याच्यावरती याचं कोटिंग येतं. तर बघा, छान असं याचं कोटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे. त्यासाठी इकडे मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे सर्व तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथे आपल्याला फुलच ठेवायची आहे. फुल गॅसवरती साधारणतः 3 ते 4 मिनिटे हे आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे. जेवढं तेलामध्ये बसतील ना, तेवढंच याच्यामध्ये हे टाकायचे आहेत. खूप जास्तही गर्दी करायची नाही आणि असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी छान असे एकसारखे हे तळले जातील. आणि खूप जास्त वेळही आपल्याला हे तळायचे नाहीत, कारण पुन्हा एकदा आपण हे तळणार आहे. त्यामुळे अगदी 3 ते 4 मिनिटे तळायचे आहेत. इथे बघू शकता, मस्त असे आपले हे फ्रेंच फ्राईज दिसत आहेत. याचा आकार अजिबात चेंज झाला नाही पाहिजे. इथे बघू शकता, साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर इथे मी आता हे काढून घेणार आहे. आणि काढले की एखाद्या अशा जाळीवरती काढायचे आहेत, म्हणजे याच्यातली जी वाफ आहे ना, ती निघून जाते. त्याचबरोबर याच्यामध्ये जे जास्तीचं तेल आहे ना, तेही खाली निथळलं जातं. इथे बघू शकता, अशाच पद्धतीने राहिलेलेही फ्रेंच फ्राईज मी अगदी कडक तेलामध्ये 3 ते 4 मिनिटे तळून घेणार आहे. तिने एखाद्या जाळीवरती टाकणार आहे, जेणेकरून याच्यातली वाफही जाईल आणि छान असं याच्यातलं तेलही निथळलं जाईल. पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे, हे तळून घेतलेलेही फ्रेंच फ्राईज अगदी पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. थोड्या वेळानंतर इथे बघा, हे पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता आपल्याला तिसरी स्टेप करायची आहे. तुम्हाला जर हे 1 ते 2 महिने स्टोअर करायचे असतील, तर हे पूर्णपणे थंड झाले ना, एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये ठेवून ते आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि 1 ते 2 महिने आरामात राहतात. आणि ज्यावेळेस तुम्हाला फ्रेंच फ्राईज बनवायचे असतील ना, त्यावेळेस काढून अशा पद्धतीने तळून घेऊ शकता. इथे आता आपण तिसरी स्टेप करत आहे. इथे मी सर्वच हे फ्रेंच फ्राईज तळून घेत आहे. पुन्हा आपल्याला हे जे तेल आहे ना, ते अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे. आणि जेवढे तेलामध्ये बसतील ना, तेवढे याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज टाकायचे आहेत. छान असे तळून घ्यायचे आहेत. ह्या वेळेस मात्र गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे, म्हणजे अगदी छान असे हे क्रिस्पी होतात. जर तुम्ही इथे फुल गॅस ठेवला ना, तर हे फ्रेंच फ्राईज क्रिस्पी होणार नाहीत आणि याचा कलरही खूप जास्त चेंज होऊ शकतो. त्यामुळे लो टू मिडियम गॅसवरतीच अगदी वरून कुरकुरीत होईपर्यंत हे फ्रेंच फ्राईज छान तळून घ्यायचे आहेत. थोड्या वेळानंतर हे फ्रेंच फ्राईज वरून छान असे क्रिस्पी झालेले आहेत. आता हे तेलामधून काढलेले आहेत आणि एका झाऱ्यावरती काढून त्याच्यातलं जे जास्तीचं तेल आहे ना, ते छान असं निथळून घेतलेलं आहे. आणि इथे आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल की वरून अगदी क्रिस्पी कुरकुरीत फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. राहिलेलेही सर्व फ्रेंच फ्राईज अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही हे फ्रेंच फ्राईज असेही खाऊ शकता, पण मी याच्यावरून थोडेसे मसाले टाकत आहे. इथे मी थोडासा मॅगी मसाला टाकलेला आहे, त्याचबरोबर थोडीशी लाल मिरची पावडरही टाकलेली आहे. अशा पद्धतीने टॉस करून घ्यायचं, म्हणजे सर्व मसाले या फ्रेंच फ्राईजला लागले जातात. इथे आपले मस्त चटकदार मसालेदार फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. अगदी टेस्टी आणि कुरकुरीत झालेले आहेत. तुम्हीही व्हिडिओमध्ये ज्या 3 स्टेप दिलेल्या आहेत, त्या स्टेप्स वापरून अगदी हॉटेलसारखे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी बनवू शकता. हे फ्रेंच फ्राईज तुम्ही असेही खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप बरोबर खायला तर अप्रतिमच लागतात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर.
तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.